प्रथमेश कदम यांनी जर हॅट्रिक विकेट घेतली तर 301 जमा होतील. याची विकास कदम यांच्या माध्यमातून याची देखील नोंद घ्या. जवळ मॅचच्या दिशेनं प्रथमेशसाठी प्राइज झाले तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी DS स्पोर्ट्सचे ओनर DS स्पोर्ट्सचे सर्व बॅटिंगसाठी दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. दिनेश सपका आलेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला त्यांचे खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि सर्कल मैदानामध्ये या खेळाडूची खासियत आहे, धावा बनवले जातात. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी दाखल झालाय प्रकाश आला या टीम कडून. प्रकाश सपका यांच्या माध्यमातून जर सलग 3 षटकार आले तर 501 जमा होतील. याची देखील नोंद घ्या. पहिला चेंडू दिनेश सपका यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर 4 धाब्यासाठी चौकार आलाय. दिनेश सपका या नावाची चर्चा करावी लागणार आहे. संपूर्ण इंस्टाग्राम वरती पाहिलं तर फेमस असलेलं नाव तर DS स्पोर्ट्स. क्वालिटी क्वांटिटी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॅट असतील तर DS स्पोर्ट्सला नक्की भेट द्या. एक चर्चेतलं नाव तानपाडा कोपरेगाव. मच्छिंद्र कदम आपण पाहिलं तर भाविक कदम यांनी जर कॅच पकडली तर 101 जमा होतील. याची देखील नोंद घ्यायची आहे. मच्छिंद्र कदम आणि भारू कदम यांच्यासाठी फटका खेळला जातोय. आडव्या बॅटनं 6 धावा मिळवणारा धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचणार आहेत 10 वरती. 10 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. 2 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. 4 बॉल बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 1 मध्ये आपण आहोत. ओव्हर क्रमांक 1 तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा गोळा करणारा बॅटर आता माहीर आहे बॅटिंग साठी. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. जरूर एमएडिटच्या माध्यमातून व्हिडिओ टिपला जातो या स्पर्धेचा, त्याची देखील आज चर्चा करावी लागेल. दिनेश सपकाच्या जवळचा मित्र मान दिला जातोय. दिनेश त्याला माहिती आहे की कुठल्या चेंडूला मान द्यायचा आहे, कुठल्या चेंडूचा समाचार घ्यायचा आहे. चांगल्या चेंडूला मान देणं म्हणजे क्रिकेट. मान दिला जातोय हेच तर क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. 3 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती लागल्यात 11. 3 बॉलच्या अखेरीस 11 रन स्कोर कार्ड वरती सजल्यात. एक चांगली मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. फटका खेळला जातोय. वा कडक शॉट. फिल्डर आलाय. स्टॉप केला जाईल का? दिनेश सपका यांच्या माध्यमातून जर 6 ला 6 सिक्स आले तर 501 जमा होतील. याची देखील नोंद घ्या. 4 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती लागलेत 12. फटका खेळला जातोय. अप्रतिम स्ट्रोक. या बॉलवरती जरूर धावा किती मिळणार आहेत? फिल्डर धावतोय तोपर्यंत जाणार आहे. 4 रन साठी या बॉलवरती मिळणार आहेत चौकार. 4 धावा जरूर ऍड करतोय. धावफलक पाहिले तर जाऊन पोहोचेल 16 वरती. 16 रन आहेत स्कोर कार्ड वरती. 5 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झाला. 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 बॉल आहे बाकी. काय बॅटिंग राहिली आहे दिनेश सपकाच्या माध्यमातून. काय कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला या बॉलवरती. वा आणखीन एक आडव्या बॅटने खेळला जातोय. आणखीन एक चांगला फटका. फिल्डर धावतोय तोपर्यंत त्याच्याकडून चुकी होतीये तोपर्यंत 4 4 4 4 छान लावणारा चौकार आलाय. 4 धावा मिळवल्या त्या बॉलवरती. पहिल्या ओव्हरची कहाणी संपली आहे. पहिल्या ओव्हरचा इतिहास संपलाय. पहिल्या ओव्हरची रणतुमारी संपली आहे. धावफलक पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या अखेरीमध्ये 20 वरती जाऊन पोहोचलाय. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहेत 20. 1 ओव्हरच्या अखेरीस 20 रन स्कोर कार्ड वरती सजल्यात. अप्रतिम मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. वा याला म्हणतात क्रिकेट. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यात चौकार, त्यात बुंदा बॉल. चांगल्या चेंडूला मान दिला जातोय. मान दिला आपण पाहिलं या मॅच मध्ये दिनेश सपकाच्या माध्यमातून. त्यानंतर 4थ्या बॉलवरती समाचार. काय क्रिकेट पाहिलं. शेवटच्या बॉलवरती समाचार. याला म्हणतात क्रिकेट. चांगल्या चेंडूला मान देणं म्हणजे क्रिकेट. खराब चेंडूचा समाचार घेणं म्हणजे क्रिकेट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचले 20 वरती. 20 रन स्कोर कार्ड वरती आहेत. दीपक जोरे यांनी जर हॅट्रिक घेतली तर आपण पाहिलं तर 201चं
प्राइस जमा होईल याची देखील नोंद घ्या. 200 जमा होतील विकास कदम यांच्या माध्यमातून दीपक झोरे यांच्यासाठी. बॉल तयार. ओव्हर क्रमांक 2 घेऊन पहिला चेंडू खेळला जातोय. पहिल्या बॉलवरती पाहिलं तर धावण्याचा प्रयत्न. डॉट बॉल जरूर आलाय. डॉट बॉल येणार आहे. ओव्हर क्रमांक नो बॉल आहे. नो बॉल. ओहो मोये मोये नो बॉल आहे आत्ताचा. धावफलक 21. फ्री हिटचा चान्स. उघडे डोळे पाणी ठी आहे फ्री हिट. या बॉल वरती पाहिलं तर जरूर फ्री हिटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. फ्री हिट आहे या बॉल वरती. चला पंचाचा डिसिजन अंतिम आहे. कोणताही वेळ घेऊ नका. चला लगेच. पंचांची बात करू नका प्लीज मित्रांनो. एकवीस धावा धावपलकावरती सजल्यात. फटका खेळला जातोय. ओहो ओढ कॅच. कॅच नाहीये. फ्री हिट आहे. फ्री हिट आहे याची देखील नोंद घ्या. पण चांगली कॅच पकडली गेली आहे. वा. धावा धावपलकावरती आहेत 22 रन. एक बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. एक बॉल झालाय पूर्ण. पाहिलं तर अजून देखील 5 बॉल आहेत बाकी. पुढच्या 5 बॉल मध्ये धावा किती ऍड केल्या जाणार आहेत हे देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वाईट बॉल आलाय. वाईट बॉल आलाय. जरूर वाईट बॉल येईल. धाव फलक पाहिलं तर जाऊन पोहोचणार आहे 23 वरती. 23 रन स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं तर सजल्यात. अजून देखील पाहिलं तर 5 बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. एक बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 23 धावा सजल्यात एक बॉलच्या अखेरीमध्ये स्कोर कार्ड वरती. धावा कराव्या लागतील 80 ते 85 पर्यंत. कारण दुसऱ्या साईडला बॅटिंग लाईनअप चांगला आहे. चांगला चेंडू हाताला जातोय. चांगला बॉल हाताला. डॉट बॉल जरूर आलाय. डॉट बॉल येतोय. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. धावा धाव पलकावरती लागल्यात पाहिलं तर 23 रन स्कोर कार्ड वरती आहे. 2 बॉलच्या अखेरीमध्ये 23 रन. 4 बॉल बाकी आहेत. पुढच्या 4 बॉल मध्ये धावा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या 4 बॉल मध्ये धावा येणं महत्वाचं आहे पुढच्या टीम साठी. याला म्हणतात खेळाडू वृत्ती. पंचाने आऊट दिलं त्यानंतर बाहेर सोडल्याने गेला मैदानाच्या बाहेर. खेळाडू वृत्ती तुम्ही पाहिली. तीन बॉलचा झाला खेळ पूर्ण.
व्हाईट बॉल जरूर आलाय, व्हाईट बॉल येणार आहे. व्हाईट बॉल येतोय, धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचेल 24 वरती. 24 रन 3 बॉलच्या अखेरीमध्ये. अजून पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत. पुढच्या 3 बॉलमध्ये धाबा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. अशी मॅच सुरू आहे. फटका खेळला जातोय, फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून. या बॉलवरती धावा एक मिळणार आहे. 1 रन जरूर ऍड केली जाईल. धावफलक पाहिलं तर 25 वरती जाऊन पोहोचेल. 25 रन स्कोर कार्ड वरती. स्पीड अप घ्या प्लीज टीम. 4 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. 4 बॉल झालेत पूर्ण, 2 बॉल बाकी आहेत. पुढच्या 2 बॉल मध्ये धाबा किती येणार आहे हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या 2 बॉल मध्ये धावा येणं महत्वाचं आहे पुढच्या टीमसाठी. फटका खेळला जातोय, हवेमध्ये फसलाय. प्रकाशला देखील जावं लागेल माघारी बॅटिंग करत असताना. जागा सोडली जाईल. बॅटर गॉन, चलो जाऊचा इशारा. नवीन बॅटर धावत या लगेच मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला देखील आम्ही कॉल देतोय. ज्ञानेश आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. ज्ञानेश्वर आला बॅटिंग मार्क वरती बॅटिंग करण्यासाठी. त्याची देखील तुम्हाला बॅटिंग 5 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. 1 बॉल अजून बाकी आहे. ओव्हर क्रमांक 2 चा. ओव्हर क्रमांक 2 मधला शेवटचा बॉल. चला स्पीडअप घ्या. एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. एक धाव कंप्लीट केली जाईल. ओपन पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ संपलाय. धावफलक 26 वरती जाऊन पोहोचलाय. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपत असताना 26 धावा. अजून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. पुढच्या 12 बॉल मध्ये रन किती येतील स्कोर कार्ड वरती हे देखील पाहायचं आहे. चला टीम, कोणताही अवय घेऊ नका, स्पीडअप घ्यायचा आहे लगेच. तुम्हाला देखील आम्ही शेवटचा कॉल दिला जाईल. रोहन आलाय ओव्हर क्रमांक पाहिलं तर 3 घेऊन. फटका खेळला जातोय. फिल्डर धावतोय तोपर्यंत कॉल आहे. 2 धावा जरूर ऍड केल्या जातील. धावफलक पाहिले तर 2 न पुढे सरकेल. पाहिलं तर 28 वरती जाऊन पोहोचेल. 28 रन स्कोर कार्ड वरती. 1 बॉल जरूर पाहिलं तर पूर्ण झालाय. 5 बॉल आहेत बाकी. पुढच्या 5 बॉल मध्ये धाबा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पुढच्या 5 मध्ये धाबा येणं महत्वाचं आहे पुढच्या टीम साठी. पुढचा बॉल, चांगला चेंडू हाताला. जरूर व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल येईल पण आमच्यापर्यंत कळवत आहेत. आणि हा बैठ येत असताना धावफलक पाहिलं तर 29 वरती जाऊन पोहोचेल. 29 धाबा. ओव्हर क्रमांक 3 बॉलचा खेळ पूर्ण झाला पाहिलं तर. 1 बॉलचा झाला खेळ पूर्ण. पुढचा बॉल खेळला जातोय. आता या मॅच मध्ये स्टॉप केलाय. ओहो, चांगली फिल्डिंग राहिली आहे या बॉल वरती. 1 रन 30 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 4 बॉल बाकी आहेत. ओव्हर क्रमांक 3 मध्ये 4 चेंडू आहेत शिल्लक. पुढच्या 4 मध्ये धावा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. असं क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, फटका खेळला जातोय. या बॉल वरती धावा मिळतील किती? धावा केल्या जातील. 6 आलाय सिक्सर. 6 धावा मिळवणारा धावफलक जाऊन पोहोचेल 36 वरती. 36 रन स्कोर कार्ड वरती आहेत.
बॉलचा खेळ पूर्ण झालाय 3. अजून 3 बॉल बाकी आहेत. पुढच्या 3 बॉल मध्ये धाबा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. धाबा येत आहे, धाबा येऊ लागल्यात. अशी मॅच तुम्हाला तुमच्या समोर पाहायला मिळतीये. वा, ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 चा इतिहास वेगळा राहिलाय. या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण चमकतोय. जो चमकेल तो पाहिलं तर या प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. फरका खेळलाय, फिल्डरचा आलाय. जरूर या बॉलवरती चांगली हिट आपण पाहिली. कॉल दिला जाणार नाहीये तिसऱ्या धाब्याचा. जरूर 2 धाबा कंप्लीट केले जाणार आहेत. 2 धाबा मी ऍड करतोय. धावफलक 38 वरती जाऊन पोहोचणार आहे. 38 रन. डबल पाहिलं तर चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. पाहिलं तर 4 बॉल झालेत पूर्ण. अजून 2 बॉल बाकी आहेत. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 4 वाड्या 1 गाव अशी स्पर्धा खेळली जातीये. 1 गाव 4 वाड्या अशी स्पर्धा खेळली जाणार आहे. ग्रामपंचायत प्रीमियर लीग. फरका खेळ हवेमध्ये फसला जातोय. कॅच पकडली जाणार नाहीये. कॅच पकडली जाणार नाहीये. 40 धाबा धावपलकावरती लागल्यात. 5 बॉल 7 डबल खेळ पूर्ण झालाय. 1 बॉल शिल्लक आहे. ओव्हर क्रमांक 3 चा. पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल. हरकत नाहीये. अशी मॅच ग्रामपंचायत प्रीमियर लीग तुम्हाला पाहायला मिळतीये तुमच्या समोर. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 3 मधला हाताला जाणार आहे. शेवटचा बॉल 1 टू गो ओव्हर क्रमांक 3 मधला. चांगला चेंडू तुमचा टप्पा आणि गप्पा खूप महत्वाचा ठरेल. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ संपलाय. टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग करायची नाहीये. 3 ओव्हरच्या अखेरीस धाबा धावपलकावरती आहेत 40 रन स्कोर कार्ड वरती बाकी आहेत. पाहिलं तर 6 बॉल. पुढच्या 6 चेंडू मध्ये धाबा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. चला लगेच कोणताही वेळ घेऊ नका. मचिंद्र कदम ओव्हर क्रमांक 4 घेऊन आलेत. पहिल्या बॉल वरती पाहिलं तर जरूर 1 रन मिळवली आहे. महेंद्र कदम यांनी जर विकेट घेतली तर पाहिलं तर 501 च प्राइज जमा होतील याची देखील नोंद घ्या. हॅट्रिक साठी 501 विकास कदम साहेब यांच्या माध्यमातून. 41 धाबा. 1 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झाला. पाहिलं तर बॉल बाकी आहेत 5. पुढच्या 5 मध्ये धाबा किती येणार आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. असं क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल खेळला जातोय. या बॉल वरती आपण पाहिलं तर डॉट बॉल येणार आहे. होय आलाय. चांगला चेंडू हाताला जाईल. 2 बॉलचा खेळ डबल पूर्ण झालाय. 4 बॉल बाकी आहेत. ओहो, वडून मारलाय. या बॉल वरती धाबा किती मिळतील? 4 मिळणार आहेत. डबल 4 धाबा केल्या जातील. ऍड आलाय चौकार. धावफलक 45 वरती जाऊन पोहोचेल. 45 धावा स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय. अजून पाहिलं तर 3 बॉल बाकी आहेत. पुढच्या 3 बॉल मध्ये धाबा किती येतील हे देखील बघायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. ओढा मॅच चांगली मॅच सुरू आहे. धाबा गोळा करण्याचं काम आहे. 3 बॉल बाकी आहेत. फरका खेळ आबेमध्ये फसलाय. पहिली विकेट होईल का नावावरती? होय, पहिली विकेट. जावं लागणार आहे माघारी. नवीन बॅटर या धावत लगेच. नवीन बॅटर धावत या. कोणताही वेग घेऊ नका. 4 बॉलचा जरूर खेळ पूर्ण झालाय मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं तर अजून देखील बाकी आहेत. बॉल 2.
अनिकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी, बॅटिंग करण्यासाठी. त्याला करायची आहे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पहिले तर 4, अजून चेंडूचा खेळ बाकी आहे 2. फटका खेळला जातोय. सलगची दुसरी विकेट. आता 1 विकेट हवी आहे. या बॉलवरती जर विकेट आली तर 501 जमा होतील विकास कदम यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेट साठी. ओहो, आणखीन 1 विकेट. 501. यानंतरची मॅच. हॅलो हॅलो हॅलो. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले. खोत फायटर्स या संघाने प्रथम फलंदाजी करून या ठिकाणी धावसंख्या बनवलेली आहे ती 45 आणि विजयासाठी लक्ष आहे ते 46 धावांचं. द फाउंडर संघापुढे 24 चेंडू 46 धाव्यांची आवश्यकता आहे. आणि पुढील होणारा सामना संघर्ष योद्धा वर्सेस तुषार फायटर. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेक करून घ्यायचा आहे. कुठं आहे कॉइन? कुठं आहे? हॅलो हॅलो. संघ फाउंडर संघाच्या खेळाडूंनी कृपया दोन बॅट्समन आणि खोत फायटर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विलास पुढील होणारा सामना तुषार फायटर वर्सेस संघर्ष योद्धा. तुषार फायटर वर्सेस संघर्ष योद्धा. दोन्ही संघाच्या कर्णधार राजू कदम साहेब हे नाणेफेक करतील. संघर्ष योद्धा या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि आपला निर्णय अबाधित ठेवलेला आहे. तर खोत फायटर संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. दिनेश साहेब जरा सहकार्य करा. आपल्याला एवढा वेळ नाहीये मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आतमध्ये एवढा मिळता कामा नये. पंच सामना त्वरित चालू करायला सांगा. हे पहा आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत तर सर्वांनी कृपया वेळेचे मर्यादा राखून इथं कमिटीला सहकार्य करा. पाहूया खोत फायटर्स या संघाने प्रथम फलंदाजी करून 24 चेंडूमध्ये 45 धावा बनवलेल्या आहेत आणि विजयासाठी द फाउंडर संघासमोर या ठिकाणी 46 धाव्यांचं लक्ष ठेवलेलं आहे. पाहूया फाउंडर्सच्या संघाने प्रथम सामना जिंकलेला होता. हा त्यांचा दुसरा सामना आहे. पाहूया काय करतायत. प्रथम सामना खोत द फाउंडर्स या संघाने या दीपक झोरे यांच्या फलंदाजीमुळे जिंकला होता आणि त्याच फलंदाजी पुन्हा करण्यासाठी आलेले आहेत मैदानामध्ये दीपक झोरे व रोहन. मच्छिंद्र कदम यांना हॅट्रिक साठी द फाउंडर संघाचे संघ मालक प्रकाश
कदम यांच्याकडून 501 रुपये पारितोषिक व रवींद्र कदम यांच्याकडून 251 रुपयांचं पारितोषिक, राजू कदम 101. साहेब हे सर्व पारितोषिक आपण नंतर घेऊन जायचे आहेत. पाहूया, पण आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर खरोखरच दीपक झोरे यांना कुठेतरी दीपकने प्रत्येक षटकारावर दीपकसाठी या ठिकाणी 50 रुपयाचं पारितोषिक राजू कदम यांच्याकडून आहे. तुकोबा फायटर संघाचे संघ मालक राजू कदम प्रथम पारितोषिक ज्यांच्या आपल्याला सहकार्यातून मिळालेला आहे, ज्यांच्या सौजन्याने मिळालेला आहे ते राजू कदम. पाहूया धावबाचा चान्स आणि इथे गचा क्षेत्ररक्षण. पहिला झटका बसला असता तो फाउंडर संघाला, परंतु प्रथम षटक फायटर्स कडून प्रकाश सपकाळ यांचं सामना करेल दीपक. ओ उत्कृष्ट टोला चेंडू आणि षटकार, खणखणीत असा षटकार लेग ऑनच्या दिशेने टोललेला दीपक यांच्या बॅट मधून. पाहूया धावसंख्येमध्ये 6 ने वाढ, धावसंख्या झालेली ते 6. पहिले षटक प्रगतीपथावर प्रकाश यांचा सामना करेल दीपक. पाहूया पुढचा चेंडू प्रकाश यांचा सामना करतील दीपक. ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये द्वितीय सामना आणि उत्कृष्ट टोला चेंडू आणि षटकार. वाह, लाजबाब षटकार, दुसरा षटकार टोललेला दीपक झोरे यांनी. खरोखरच काय खाऊन आलेले आहेत आज काय समजत नाही. सकाळी आल्यापासून मालकांना एवढं खुश केलेलं आहे की मालक फक्त पैसे उधळत आहेत. आणि खरोखरच उत्कृष्ट ज्या पद्धतीने ते आपले पुढची तयारी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची करतायत त्याच तयारीने सुद्धा क्रिकेटचा सुद्धा सराव आहे. पाहूया पुढचा चेंडू प्रकाशांचा ऑफच्या दिशेने प्लेस केला चेंडू, ग्राउंड शॉट आणि हा घेतले क्षेत्ररक्षण, चौकार. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ, धावसंख्या झालेली ते 16. उत्कृष्ट बॅटिंग आपण पाहतोय दीपक झोरे यांच्या रूपामधून. उत्कृष्ट टोललेला चेंडू. पाहूया पुढचा चेंडू प्रकाश यांचा सामना करतील दीपक. ऑफच्या दिशेने ऑफ स्टंपवर गोलंदाजी करतायत परंतु दिशाहीन गोलंदाजी, पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ, धावसंख्या झाली ती 17. पहिलं षटक प्रगतीपथावर प्रकाश यांचं 24 चेंडू 46 धावांचं टार्गेट आहे ते द फाउंडर संघासमोर. हॅलो, पुढचा चेंडू प्रकाशांचा पाहूया सामना करतील दीपक. उत्कृष्ट प्लेस केला चेंडू, हेलिकॉप्टर शॉट मारण्यात होता परंतु 1 धाव पूर्ण, दुसरे धावेसाठी प्रयत्न आणि इथे तत्पूर्वी 2 धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, धावसंख्या झाली ती 19. उत्कृष्ट बॅटिंग पाहायला मिळते ते दीपक झोरे यांच्याकडून. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले प्रथम पारितोषिक 30,000 सौजन्य राजू धोंडीबा कदम गावडेवाडी. द्वितीय पारितोषिक 20,000. तसेच प्रथम चषक सौजन्य आहेत ते आपले हरीश कदम व ईश्वर कदम. उत्कृष्ट टोला चेंडू हवेमध्ये, झेलचा चान्स. पाहूया झेलवर जातोय आणि तत्पूर्वी उत्कृष्ट झटका बसलेला आहे तो फाउंडर संघाला धडाकेबाज फलंदाज बाद होतोय तो दीपक झोरे. आता मात्र फाउंडर संघाचा पुढचा खेळ पाहावा लागेल की कशा पद्धतीने आपले उरलेले जे धावांचा डोंगर आहे ते इतर खेळाडू कसे पूर्ण करतील. धावसंख्या झालेली आहे ती 19. पहिले षटक
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19 आणि विजयासाठी 24 चेंडू त्यांना 46 धाव्यांची गरज होती, परंतु आता सध्या त्यांनी 19 धावा बनवलेल्या आहेत. पाहूया पुढचे षटक घेऊन आले ते ज्ञानेश्वर खोत फायटर्स कडून. पाहूया पुढचे फलंदाज आहेत ते अविनाश. 18 चेंडू 27 धाव्यांची गरज आहे. सिंगल डबल खेळे तरी चालेल, अधूनमधून चौकार षटकार मारण्याचे प्रयत्न केले पाहिजे. पाहूया पुढचा चेंडू ज्ञानेश्वर यांचा आणि सामना करतील रोहन. रोहन यांना संयमी फलंदाजी करावी लागेल. थोडस चेंडूवर लक्ष ठेवून आपला बॅट आणि चेंडूचा संपर्क करावा लागेल. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतायत का की खोत फायटर्स कमबॅक करता वेळी पाहायला मिळतोय. एक धडाकेबाज फलंदाजाला बाद केलेला आहे ते खोत फायटर्स संघाने. लवकर सामना सुरू करा. ज्ञानेश्वरचा पुढचा चेंडू सामना करेल रोहन. उत्कृष्ट प्लेस केला चेंडू. रोहन यांनी लेग ऑफच्या दिशेने ग्राउंड शॉट केला. एक धाव पूर्ण. दुसरे धावेसाठी प्रयत्न नाही, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. ते रोहन यांना धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 20. सव्वीस धाव्यांची गरज आहे. ते 46 ला विन आहे. पाहूया उत्कृष्ट प्रेस केला चेंडू आणि इथे एक धाव घेण्यामध्ये यश मिळते ते अविनाश यांना. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 21. गावडेवाडी धुईलवाडी गोजेगाव आणि जोगेटेक आयोजित प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी आमच्या या स्पर्धेला आर्थिक सहकार्य केलं, आर्थिक हातभार लावला, त्या सर्व मान्यवरांचं, त्या सर्व देणगीदारांचं या ठिकाणी कमिटीतर्फे, आयोजकातर्फे त्या ठिकाणी आभार. पाहूया पुढचा चेंडू ज्ञानेश्वर यांचा सामना करेल अविनाश. अविनाश यांना इथे मात्र हवेमध्ये आणि दिनेश यांनी उत्कृष्ट झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु धावाचा चान्स. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. एक धाव पूर्ण होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. चोरटी धाव घेतलेली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 22. 1 बाद 22. दुसरं षटक प्रगतीपथावर. तसं पाहायला गेलं तर स्कोअरबोर्ड चांगला आहे. ज्या पद्धतीचा खोत फायटरचा स्कोअरबोर्ड होता त्याच पद्धतीचा तो फाउंडर संघाचाही आहे, परंतु कुठेतरी अधूनमधून एक चौकार षटकार मारावं लागेल. थोडं आनंदीचं वातावरण निर्माण करायचं असेल आपल्या संघामध्ये, इतर खेळाडूंमध्ये, तर रोहन व अविनाश यांना थोडासा बॉल आणि चेंडूचा चांगला संपर्क करावा लागेल, बॅटचा आणि चेंडूचा. ज्ञानेश्वर एवढा वेळ घेऊ नका हो साहेब. हो बॅट्समन. पुढचा चेंडू ज्ञानेश्वर यांचा सामना करेल रोहन. रोहन याने उत्कृष्ट प्लेस केला चेंडू आहे. हातामध्ये 1 धाव पूर्ण. सिंगल धावा घेण्याचा प्रयत्न करतात ते द फाउंडर संघ, पण कुठेतरी थोडंसं त्यांना एखादा रेक शॉट मारावा लागेल, कारण रिक्स घेतली तरच आपला संघ पुढे जाऊ शकतो. थोडंसं संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ होऊ शकते. धावसंख्या झालेली ती 23. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे ज्ञानेश्वर यांचं. या षटकामध्ये एकही चौकार षटकार आला नाही आणि हा फुल टॉस चेंडू टाकला होता, परंतु या ठिकाणी अविनाश यांना काही संपर्क झालेला नाही. एकाच धावीवर समाधान मला वाटते. धावसंख्या झाली ती 24. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 24. 12 चेंडू आणि 24 धावा बनवल्यात आणि आता मात्र त्यांना 12 चेंडू आणि 22 रन. शक्य असं आव्हान आहे. 12 चेंडू 24 धावा बनवलेले आहेत आणि 12 चेंडू अजून त्यांना 22 धावा, परंतु त्या 24 धावा अशा बनवलेत की दीपक जोरे यांच्या बॅटमधून खणखणीत चौकार षटकार आले होते. त्यानंतर मात्र एकेरी धावेंचं या ठिकाणी गणित जोडलेलं आहे ते रोहन व अविनाश यांनी.
सर्व प्लेयर्सने थोडंसं सहकार्य करा आणि कृपया सामन्यामध्ये जास्त विलंब न लावता सामना कसा लवकर संपवता येईल याकडे सर्वांनी सहकार्य करायचं आहे. यासाठी पाहूया पुढील गोलंदाज कोण आहेत. ते खोत फायटर्स कडून दिनेश आहे. दिनेश आता मात्र स्वतः दिनेश यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी आलेले आहेत. दिनेश सपकाळ उत्कृष्ट फटकेबाज ऑलराऊंडर आहे दिनेश. पाहूया अविनाश यांना बॅट मधून काहीतरी चौकार षटकारांची गरज आहे. दीपक सेठ काहीतरी कान मंत्र देऊन गेलेले आहेत. त्याचा काय फायदा होतोय का पाहूया. छोटे बंधू आणि मोठे बंधू पाहूया कोण जिंकतं या बॅटल मध्ये. आता मात्र पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान माळवते ते अविनाश यांना. अविनाश यांचा बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाहीये आणि त्याचंच थोडंसं नुकसान होत आहे ते आपल्या टीमचं. पाहूया धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 21 धावेची आवश्यकता आहे ती 11 चेंडूमध्ये. रोहन मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय पण इथं झेल होतोय. झेलबाज झालेला आहे तो रोहन. आता मात्र थोडंसं निराशजनक परिस्थिती पाहायला मिळते तिथे द फाउंडर संघामध्ये. पाहूया पुढचा बॅटल कोण आहेत फाउंडर संघाकडून. दीपक झोरे आउट झाल्यानंतर थोड्याशा या संघामध्ये निराशजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि दीपक साहेब कान मंत्र देत आहेत परंतु त्याचा काय उपयोग त्या ठिकाणी दिसत नाही आहे. त्याचा पुरेपूर वापर करताना काय तिथं खेळाडू दिसत नाही आहेत. पण स्वतः मात्र आता कॅप्टन आलेले आहेत मैदानामध्ये. संघाचे कॅप्टन जबाबदारी घेऊन मैदानामध्ये साहेब जोरात चाला जरा. तुम्ही फिटनेस तुमचं छान आहे हो. उत्कृष्ट गोलंदाजी करून मला वाटतं हॅट्रिक घेतले. आता मात्र षटकारांची हॅट्रिक मारावी लागेल. जर सलग 3 षटकार मारले जर फाउंडर संघामध्ये कोणी तर रवींद्र संघमालक रवींद्र कदम यांच्याकडून 1001 रुपये 1001 रुपये. तर तुम्ही खरोखरच प्रयत्न करा. धावसंख्या मोजा बरोबर. पाहूया उत्कृष्ट गोलंदाजी करतायत ते दिनेश. मात्र मच्छिंद्र यांना कुठेतरी बॅट आणि चेंडूचा जर संपर्क झाला तर नक्की सीमा पार जाऊ शकतो. परंतु चतुर गोलंदाज आहे ते दिनेश. ते मात्र बॅट पासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया पुढचा चेंडू दिनेश यांचा. सामना करतील. अजून 20 धाव्यांची गरज आहे. पाहूया पंचांचा निर्णय वाईट. धावसंख्या झालेली आहे ती 27. 19 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 19 धावा. वा 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 उत्कृष्ट ऑफच्या दिसणे प्लेस चेंडू आणि हा पाहूया चौकार. दीपक झोरे या आउट झाल्यानंतर हा प्रथमच चौकार आलेला आहे. हाय हाय मात्र दम आहे. ज्ञानेश्वर व सहक्षेत्ररक्षक उत्कृष्ट प्रयत्न केला होता. मच्छिंद्र यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता परंतु कधी कधी रिस्क घेत असतावेळी कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी धोका पत्करावा लागतो. 7 बॉल 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू 15 धावा. शक्य असं आव्हान तितकंच अवघड असं. हे पहा थोडंसं किंचित जर हा षटकार जातोय तर खरोखरच यांचं हे धावांचा जो डोंगर आहे तो कमी झाला असता परंतु नाही. ते रोखून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न चाललाय तो दिनेश यांचा. दिनेश आता पुढचे फलंदाज आहेत मूर्ती महान पण कीर्तिमान साहेब. मूर्ती लहान पण कीर्तिमान लहान पण कीर्तिमान असे ईश्वर असतील मला वाटतंय. पाहूयाच 15 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. दिनेश यांचा पुढचा चेंडू सामना करेल ईश्वर. हे पहा निर्धाव चेंडू. सात चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. दीपक विचार करत असेल का मी तो शॉट खेळा.
नाहीतर आतापर्यंत मॅच संपली असते. पण क्रिकेट आहे, हे होत राहतं. त्यामुळे दोन्ही संघ मधून कुठला तरी एक संघ नक्कीच पराजय होईल आणि एक संघ विजयी होईल. पण काही क्षणामध्येच ते आपल्याला पाहायला मिळेल की कोणता संघ विजय होतोय. ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले. सर्व देणगीदारांचे या ठिकाणी कमिटी मार्फत विशेष आभार. आपण मोलाचं सहकार्य केल्याबद्दल आम्हाला या आयोजनाला खूप मोठा हातभार लावला. पुन्हा एकदा आपलं विशेष आभार या ठिकाणी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन आले ते मिलिंद. जुने गोलंदाज आहे धुळवाडी संघामधून खेळणारे ते मिलिंद. पाहूया, जर अविनाशवर गेम आहे. अविनाश यांनी जर 2 षटकार जरी टोलवले तरी त्याला बक्षीस या ठिकाणी लागू होईल. खुशीने देतील मालक. विजयासाठी बक्षीस आहे. विजयासाठी विजय मिळवून दिला तर नक्कीच 1001 रुपयाचं पारितोषिक मालकांकडून आपल्याला दिले जाईल. पाहूया पुढचा चेंडू. मिलिंद यांचा उत्कृष्ट गोलंदाजी. मिलिंद यांची एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. धोका पत्कारलाय. पाहूया काय होतंय. इथं धावबा त्यांचा आणि इथं बाद होतोय तो अविनाश. या ठिकाणी पुन्हा एकदा द फाउंडर संघाला झटका बसतोय तो अविनाश यांच्या रूपामध्ये. धाव संख्या आहे ती 32. 14 धावा. 5 चेंडू 14 धावा. समीकरण सोपं आहे, पण जर श्रीराम कदम सुद्धा एक उत्कृष्ट बॅटल आहेत. बऱ्याच वर्षापासून सराव नाही, परंतु जर बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला तर नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात. पुढील होणारा सामना तुषार फायटर वर्सेस संघर्ष योद्धा. तुषार फायटर संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. तुषार फायटर संघ गोलंदाजी. तुषार फायटर संघाने नाणेफेक जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे ते संघर्ष योद्धा या संघाला. मिलिंद यांचा पुढचा चेंडू. सामना करेल श्रीराम. हे पहा, लेगच्या दिशेने प्लेस केला चेंडू. उत्कृष्ट गॅप मध्ये पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. इथे मात्र या ठिकाणी स्ट्रॅटेजी पुरेपूर या ठिकाणी स्ट्रॅटेजीचा अवलंब केलेला आहे आणि अंमलात आणलेली आहे ते दिनेश साहेबांनी आपल्या संघाला प्रथम विजय मिळवून देण्याचा. द फाउंडर संघाने प्रथम मॅच मध्ये विजय मिळवलेला. ही त्यांची द्वितीय मॅच आहे. पाहूया पुढचा चेंडू मिलिंद यांचा आणि सामना करेल रोहन. उत्कृष्ट ऑफच्या दिशेने प्लेस केलेला चेंडू रोहन यांनी. एक धाव पुन्हा. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही. इथे मात्र धावाचा चान्स परंतु नाही. आता मात्र या ठिकाणी धाव संख्या आहे ती 34. 3 चेंडू 12 धावा. षटकारांची गरज आहे. 3 चेंडू 12. शक्य असं आव्हान तितकंच अवघड. 3 चेंडू 12 धावा. उत्कृष्ट प्लेस करण्याचा प्रयत्न पुढे येऊन पंचांचा निर्णय वाईट. 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. शक्य असं आव्हान. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं अंतिम क्षणापर्यंत, त्यामुळे कोणाला आपण या ठिकाणी कमी लेखू शकत नाही. पाहूया गोलंदाज या ठिकाणी आपल्या संघाला विजय मिळवून देतो की फलंदाज. बघूया वरचढ कोण ठरू शकतो. एक तर मिलिंद किंवा एक तर श्रीराम. पण मिलिंद हे चकवा देऊ शकतात आपल्या गोलंदाजीवरती, पण तीक्ष्ण नजर चेंडूवर ठेवावी लागेल ते श्रीराम यांना. पाहूया श्रीराम ही जोखीम पत्करू शकतात. नक्कीच आपला रिक्स पॅक शॉट मारू शकतात, ज्या पद्धतीने मच्छिंद्र कदम यांनी मारला होता. सध्या दीपक झोरे निराश आपल्या संघाचा परफॉर्मन्स बघून. श्रीराम कदम यांनी ऑफच्या दिशेने प्लेस केला चेंडू. 1 धाव पूर्ण. धाव संख्येमध्ये 1नेच वाढ. आता मात्र 2 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. चौकार षटकार असं समीकरण येऊन पोहोचलेलं आहे ते सामन्यामध्ये. पाहूया रोहन. प्रथमेश आपल्या बॅट मधून काही
तुफान फटका मारतायत का लेगच्या दिशेने प्लेस करणं आणि इथं झेलबाज झालेला तो प्रथमेश. आता मात्र या ठिकाणी विजयाचं समीकरण आहे ते थोडंसं अवघड होऊन बसलेलं आहे. एक चेंडू आणि 10 धावा. जर नो बॉल पडला तर नक्कीच कुठेतरी आपल्या द फाउंडर संघाचं नसीब एक चान्स होऊ शकतो. पुढील होणारा सामना तुषार फायटर वर्सेस संघर्ष योद्धा. पुढील होणारा सामना तुषार फायटर वर्सेस संघर्ष योद्धा आणि त्यानंतर त्याच्या पुढील होणारा सामना केदारनाथ 11 वर्सेस भैरवनाथ टायगर्स. या ठिकाणी आपण पाहतोय खोत फायटर संघ विजयी झालेला आहे. पुढील होणारा सामना क्षेत्ररक्षण लावून घ्या तुषार फायटर वर्सेस संघर्ष योद्धा. हॅलो राज सपकाळ, आपण कोठे असेल तर कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. राज सपकाळ आपण कोठे असाल तर कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे.